नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या ट्रान्झिस्टर चॅप्टरच्या सिरीज मध्ये आज आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्झिस्टर, म्हणजे ट्रान्झिस्टरचे आपण वर्गीकरण बद्दल या लेसन मध्ये आपण बघूया. तर चला आपण याला स्टार्ट करूया. क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्झिस्टर. तर थोडं आपण ट्रान्झिस्टर बद्दल थोडे इंट्रोडक्शन पाहूया. ट्रान्झिस्टर काय असते, ट्रान्झिस्टरचे फायदे काय, ट्रान्झिस्टरचा यूज काय. तर ट्रान्झिस्टर इज अ सेमीकंडक्टर डिव्हाइस हॅव्हिंग ए 3 टर्मिनल्स. आपण ट्रान्झिस्टर मध्ये बघितलं होतं की ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल असतात. त्याचे नाव आहे बेस, इमिटर आणि कलेक्टर, म्हणून इट इज अ 3 टर्मिनल डिव्हाइस. आणि ट्रान्झिस्टरचा जो फंक्शन आहे किंवा त्याचा जो अप्लिकेशन आहे टू एम्प्लिफाय द वीक सिग्नल, किंवा आपण ट्रान्झिस्टर आर मेनली यूज फॉर enlarging or amplifying the small electric or electronic signal. याचा मेनली जो फंक्शन आहे ते आहे ट्रान्झिस्टर यूज कशासाठी केला आहे, टू एम्प्लिफाय द स्मॉल इलेक्ट्रिक और इलेक्ट्रॉनिक सिग्नल. नंतर याचं दुसरं सुद्धा एक इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन आहे, ट्रान्झिस्टर यूज ॲज अ सॉलिड स्टेट स्विच. आपण पाहतो की स्विच हे आपण साधे जे स्विच पाहतो इट इज अ मेकॅनिकल स्विच. त्याला आपल्याला फिजिकल कॉन्टॅक्ट केल्याशिवाय आपल्याला त्याला ऑन ऑफ करता येत नाही. परंतु याचं कसं आहे, त्याला विदाउट एनी फिजिकल कॉन्टॅक्ट वी कॅन ऑन ऑफ दिस स्विच. आणि याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे की इट हॅज अ ट्रिमंडस ऑन ऑफ स्पीड. याला खूप जास्त स्पीड आहे ऑन ऑफ साठी. आणि विदाउट एनी विअर अँड टेअर, म्हणजे याच्यामध्ये कुठला आवाज नाही, विदाउट एनी फिजिकल एनी कॉन्टॅक्ट वी कॅन ऑन ऑफ दिस स्विच. हे थोडं इंट्रोडक्शन बघितलं बा आपण. याच्यानंतर याचे ऍडव्हान्टेज पाहूया आपण ओव्हर व्हॅक्युम ट्यूब्स. कारण ट्रान्झिस्टर जसं दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व्हॅक्युम ट्यूब यूज करत, त्याच्यानंतर ट्रान्झिस्टरचा इन्व्हेन्शन झालं. तर त्या दोघांमध्ये काय फरक होता आणि त्या काय अडॉप्ट केलं गेलं, तर याच्या पाठीमागचं कारण म्हणजे व्हॅक्युम ट्यूब हे साईजनं मोठे होते, त्याला लागणारी जागा जास्त होती, त्याला ऑपरेटिंग व्होल्टेज जास्त होतं, हीट जास्त होती. त्याचेच हे थोडे ऍडव्हान्टेज लिस्टेड केलेले. कारण व्हॅक्युम ट्यूब हे साईजनं खूप मोठं, त्याच्या कम्पेअरली ट्रान्झिस्टर हा खूप स्मॉल आहे. आपल्याला पिक्चर मध्ये सुद्धा हे तुम्हाला दिसून पडते. त्याचे काही इम्पॉर्टंट पाहू आपण. ट्रान्झिस्टर इज व्हेरी स्मॉल इन साईज. ट्रान्झिस्टर हा साईजली खूप लहान आहे. त्याच्यानंतर लाईट इन वेट आहे. व्हॅक्युम ट्यूब पेक्षा याचं वजन याच्या 100 पटीने कमी असेल, एवढं खूप हा साईजनं लहान. मिनिमम और नो पॉवर लॉस इन द फॉर्म ऑफ हीट. कारण व्हॅक्युम ट्यूबला जनरेट करण्यासाठी हिटिंग कॉईल आतमध्ये कॅथोडच्या आधी एक हिटिंग कॉईल राहायची. जोपर्यंत कॉईल हिट होत नव्हती तोपर्यंत तुम्हाला व्हॅक्युम ट्यूब ऑपरेट होत नव्हतं. अशी कुठलीच फंक्शन ट्रान्झिस्टर मध्ये नाही की ज्याच्या सहाय्याने ट्रान्झिस्टर ऑपरेट होईल. त्यामुळे हीट जनरेट होण्याचं जास्त प्रोसेसेस या ट्रान्झिस्टर मध्ये. त्यामुळे काय, तर नो पॉवर लॉस इन द फॉर्म ऑफ हीट. लो ऑपरेटिंग व्होल्टेज. ट्रान्झिस्टर हा खूपच कमी व्होल्टेजवर ऑपरेट होते, तसा व्हॅक्युम ट्यूब हा खूप जास्त व्होल्टेजवर ऑपरेट होतो. आणि रग इन कन्स्ट्रक्शन, म्हणजे एकदम सोपं कन्स्ट्रक्शन आहे कम्पेअर टू द व्हॅक्युम ट्यूब. हे थोडे आपण ट्रान्झिस्टर बद्दल थोडे इंट्रोडक्शन आणि ऍडव्हान्टेज बघितले होते. आता लेटेस्ट वी स्टार्ट विथ द क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्झिस्टर. म्हणजे क्लासिफिकेशन ट्रान्झिस्टर म्हणजे काय, ट्रान्झिस्टरचे वर्गीकरण केलेले याच्यामध्ये. ट्रान्झिस्टरचं क्लासिफिकेशन कोणकोणत्या आधारावर केल्या गेलेलं आहे हे लिस्ट दिल्या गेलेली आहे. पहिली लिस्ट आहे बा बेस ऑन द सेमीकंडक्टर यूज. पहिला जो आहे की बेस ऑन सेमीकंडक्टर, म्हणजे कुठलं सेमीकंडक्टर मटेरियल यूज केलेलं आहे. दुसरा आहे बेस ऑन द वे द पीएन जंक्शन आर ऑर्गनाइज, म्हणजे पीएन जंक्शन कसं ऑर्गनाइज केलं त्याच्यावरून त्याचे प्रकार पडलेले. बेस ऑन द पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी. नंतर चौथा आहे बेस ऑन द फ्रिक्वेन्सी ऑफ ऍप्लिकेशन. 5 नंबर आहे बेस ऑन द मॅन्युफॅक्चरिंग मेथड. आणि 6 नंबर आहे बेस ऑन द टाइप्स ऑफ फायनल पॅकेजिंग. तर हे आपण याचे इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन. आता आपण एक याचं विस्तारानं बघूया.
पहिला जे आहे क्लासिफिकेशन बेस ऑन द सेमीकंडक्टर यूज, कोणतं सेमीकंडक्टर यूज करून ट्रान्झिस्टर मॅन्युफॅक्चर केले जाते त्या प्रकारावरून याचे दोन प्रकार पडतात. कारण जनरली जे सेमीकंडक्टर मटेरियल जे जनरली यूज होतात सेमीकंडक्टर डिव्हाइस तयार करण्यासाठी ते दोनच आहे, जर्मेनियम किंवा सिलिकॉन. म्हणूनच याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सिलिकॉन जर्मेनियम ट्रान्झिस्टर किंवा सिलिकॉन ट्रान्झिस्टर. म्हणजेच काय की जे ट्रान्झिस्टर सिलिकॉन पासून तयार होतील त्यांना सिलिकॉन ट्रान्झिस्टर म्हणतात, जे जर्मेनियम पासून तयार होते त्यांना जर्मेनियम ट्रान्झिस्टर असे म्हणतात. पण मोस्ट ऑफ द ट्रान्झिस्टर आर मेड युजिंग द सिलिकॉन. म्हणजे सगळ्यात जास्त जे ट्रान्झिस्टर आहे सिलिकॉन पासून तयार केले जातात, कारण की सिलिकॉन ट्रान्झिस्टर वर्क्स ऑन अ बेटर ओव्हर अ वाईड टेम्परेचर रेंज. म्हणजे ते सगळ्यात जास्त मोठ्या टेम्परेचर रेंज पर्यंत ते कार्य करू शकतात. त्यांची जी कार्यपद्धती ती हायर टेम्परेचरवर स्थिर असू शकते कम्पेअर टू द जर्मेनियम ट्रान्झिस्टर. म्हणून सिलिकॉन ट्रान्झिस्टरचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा सिलिकॉन ट्रान्झिस्टर जास्त तयार केले जातात. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? सिलिकॉन ट्रान्झिस्टर का जास्त यूज केला जाते, कारण इट इज वर्क ऑन अ वाईड रेंज ऑफ टेम्परेचर कम्पेअर टू द जर्मेनियम ट्रान्झिस्टर. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे बा बेस्ड ऑन द वे द पी अँड एन जंक्शन आर ऑर्गनाइज. म्हणजे पी आणि एन जंक्शन कसं ऑर्गनाइज केलं त्याच्यावरून त्याचे प्रकार पडलेले बा. कारण आपण पाहतो ट्रान्झिस्टरची जर आपण डेफिनेशन बघितली तर काय होते, दोन सारख्या सेमीकंडक्टर लेअर मध्ये जर अपोजिट सेमीकंडक्टर लेअर तयार टाकला म्हणजे सँडविच केला त्यापासून डिव्हाइस जो तयार होतो त्याला म्हणतो आपण सेमीकंडक्टर. जसं एन जर दोनच्या मध्ये जर पी टाकला असेल तर त्याच्यापासून तयार होणारा जो सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे तो एनपीएन ट्रान्झिस्टर. जेव्हा दोन पीपी सेमीकंडक्टर मध्ये जर अपोजिट एन टाईप सेमीकंडक्टर सँडविच केला तर त्यापासून तयार होणारा जो ट्रान्झिस्टर त्याला म्हणतो आपण पीएनपी ट्रान्झिस्टर. आणि दोन्ही सारखे द पीएनपी अँड एनपीएन ट्रान्झिस्टर आर इक्वली युजफुल इन द इलेक्ट्रॉनिक सर्किट. परंतु सगळ्यात जास्त यूज होणारा जो ट्रान्झिस्टर आहे तो एनपीएन ट्रान्झिस्टर. कारण काय, एनपीएन ट्रान्झिस्टर ॲज ए स्विचिंग स्पीड कम्पेअर टू द पीएनपी ट्रान्झिस्टर. म्हणजे पीएनपी ट्रान्झिस्टर पेक्षा याचा स्विचिंग रेट खूप जास्त आहे. म्हणून जनरली एनपीएन ट्रान्झिस्टरचा यूज करतात. लक्ष झालं विद्यार्थी मित्रांनो? एनपीएन ट्रान्झिस्टर काय यूज करतात, कारण विच हॅज ए हायर स्विचिंग स्पीड कम्पेअर टू द पीएनपी ट्रान्झिस्टर. याच्यानंतर आहे बा बेस ऑन द पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी. म्हणजे कारण ट्रान्झिस्टरचा यूजच आपण टू ॲम्प्लिफाय द वीक सिग्नल आहे. मग ती लो पॉवर असेल किंवा मीडियम पॉवर असेल किंवा हाय पॉवर असेल त्याच्यानुसार याचे तीन प्रकारामध्ये याचं क्लासिफिकेशन केलं गेलेलं पहा. पहिला आहे पहा लो पॉवर ट्रान्झिस्टर, दुसरा आहे मीडियम पॉवर ट्रान्झिस्टर आणि तिसरा आहे हाय पॉवर ट्रान्झिस्टर. आता लो पॉवर ट्रान्झिस्टर म्हणजे काय, द लो पॉवर ट्रान्झिस्टर इज कॉल्ड एज ए स्मॉल सिग्नल ॲम्प्लिफायर. म्हणजे याला स्मॉल सिग्नल ॲम्प्लिफायर सुद्धा म्हणतात लो पॉवर ट्रान्झिस्टर. आणि हा जनरली पहिल्या स्टेजमध्ये यूज केला जाते. म्हणजे जी पहिली स्टेज असेल त्याला आपण प्री ॲम्प्लिफायर स्टेज म्हणतो, त्या स्टेजमध्ये याला यूज करतात. म्हणून याला प्री ॲम्प्लिफायर स्टेज सुद्धा म्हणतात किंवा प्री ॲम्प्लिफायर सुद्धा म्हटलं जाते किंवा ॲज जनरली यूज ॲट ए फर्स्ट स्टेज ऑफ द ॲम्प्लिफायर. याला व्होल्टेज ॲम्प्लिफायर म्हणून सुद्धा म्हटलं जातं. दुसरा आहे मीडियम पॉवर आणि हाय पॉवर. द मीडियम पॉवर अँड हाय पॉवर ट्रान्झिस्टर ऑल्सो नोन ॲज ए लार्ज सिग्नल ॲम्प्लिफायर. जिथे आपल्याला लार्ज पॉवर ॲम्प्लिफाय करायचे, तिथे आपल्याला काहीतरी ऑपरेट करायचं, काहीतरी त्याच्याकडून ॲक्टिव्हिटी करून घ्यायच्या, तिथे आपल्याला पॉवर जास्त लागते. तिथे जे ट्रान्झिस्टर यूज करतात ते मीडियम पॉवर आणि हाय पॉवर ट्रान्झिस्टर. कारण याचं आपण पाहतो की मीडियम पॉवर अँड हाय पॉवर ट्रान्झिस्टर ऑल्सो नोन ॲज ए लार्ज सिग्नल ॲम्प्लिफायर यूज टू अचिव्हिंग द मीडियम टू हाय पॉवर ॲम्प्लिफिकेशन. आपल्याला मीडियम टू हाय पॉवर ॲम्प्लिफिकेशन या दोन पासून अचीव केल्या जाते. आणि हे दिसायला कशा पद्धतीचे असू शकतात हे याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे का. लो पॉवर ट्रान्झिस्टर हा अशा पद्धतीने दिसणार आहे आणि याची मॅक्झिमम पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी असणार आहे 2 वॅट पर्यंत. आणि या दिसायला अशा पद्धतीने. मीडियम पॉवर ट्रान्झिस्टर हे दिसायला असे असू शकतात आणि
याची जी पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी आहे 2 ते 10 वॅट पर्यंत. जे हाय पॉवर ट्रान्झिस्टर आहे ते अशा पद्धतीने दिसतात. याची पण मेटॅलिक बॉडी आहे आणि हे साईजने खूप मोठे असतात आणि मोर दॅन 10 वॅट्स त्याची म्हणजे 10 वॅट ते 100 हजारो वॅट पर्यंत हे काम करतात त्याच्या कॅपॅसिटीनुसार. हे लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पाहू आपण बेस ऑन द फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन. म्हणजे ट्रान्झिस्टर हे त्याच्या फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन नुसार सुद्धा त्याचे 2 प्रकार पडलेले लो फ्रिक्वेन्सी ट्रान्झिस्टर की जे ऑडिओ फ्रिक्वेन्सीवर AF ट्रान्झिस्टर म्हणून ओळखला जातात आणि हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्झिस्टर त्याला म्हणतो आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी और RF ट्रान्झिस्टर. हे फक्त 2 प्रकारच असतात कारण 2 फ्रिक्वेन्सीसाठी यूज केल्या जातात म्हणजे ऑडिओ फ्रिक्वेन्सी आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी. एम्प्लिफिकेशन रिक्वायर्ड फॉर अ सिग्नल ऑफ ए लो और ऑडिओ फ्रिक्वेन्सीज इन द टेप रेकॉर्ड PA सिस्टीम म्हणजे पब्लिक ऍड्रेस सिस्टीम ETC. मेक यूज ऑफ ए AF ट्रान्झिस्टर म्हणजे त्याला आपण लो फ्रिक्वेन्सी ट्रान्झिस्टर यूज करू शकतो आपण. द एम्प्लिफिकेशन रिक्वायर्ड फॉर ए सिग्नल ऑफ हाय अँड व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ॲज ए इन रेडिओ रिसिव्हर और टेलिव्हिजन रिसिव्हर. म्हणजे जिथे आपल्याला हायर फ्रिक्वेन्सी यूज करायची जसं रेडिओ आहे TV आहे याच्यासाठी हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्झिस्टर यूज करतात आणि जे ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंजसाठी तिथं आपण लो फ्रिक्वेन्सी ट्रान्झिस्टर यूज करतो. नंतर जी बेस्ड ऑन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. अशा 4-5 पद्धतीनं कंपन्याला मॅन्युफॅक्चर करतात असे 4-5 प्रकार दिलेले की ज्या पद्धतीने ते तयार केले जाते त्याची मेथड म्हणजे ग्रोन अलॉय मेथड आहे, ग्रोन जंक्शन मेथड आहे, अलॉय जंक्शन आहे, प्लॅनर टाईप आहे, पॉइंट कॉन्टॅक्ट आहे, एपिटॉक्सियल आहे आणि मेस आहे. हे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ही कुठलाही ट्रान्झिस्टर मॅन्युफॅक्चरर हे कोणत्या पद्धतीने तयार केलं हे कधीच देत नाही कारण का त्यांना फक्त मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उत्पादन कसं तयार करायचं त्याच्यावर सगळ्यात जास्त भर दिला जातो. द एम ऑफ इच मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इज टू यील्ड द ट्रान्झिस्टर मोस्ट सुटेबल फॉर द पर्टिक्युलर टाईप ऑफ ऍप्लिकेशन. प्रत्येक ऍप्लिकेशनसाठी कोणचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सुटेबल आहे ती त्यांनी ते तयार केलं जाते. Transistor data book generally do not give the information about the adopted manufacturing process of the transistor. म्हणजे डाटा बुक मध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ही दिल्या जात नाही. फक्त ती पर्टिक्युलर ऍप्लिकेशन साठी कुठली सुटेबल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे तीच तुम्हाला ते अडॉप्ट केल्या जाते. असे 4-5 मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे. ते ग्रोन जंक्शन आहे, अलॉय जंक्शन आहे, प्लेनर टाईप आहे, पॉइंट कॉन्टॅक्ट आहे, एपिटॉक्सियल आहे आणि मेसा आहे. याच्यानंतर आहे बेस्ड ऑन द टाईप ऑफ फायनल पॅकेजिंग. म्हणजे जेव्हा सगळ्यात महत्वाचं ते फायनल पॅकेजिंग केल्या जाते त्याच्यावर त्याचे 3 प्रकार पडतात. एक मेटल पॅकेजिंग मध्ये ते प्लास्टिक पॅकेजिंग मध्ये येते आणि सिरेमिक पॅकेजिंग असे 3 पॅकेजिंग मध्ये तुम्हाला ट्रान्झिस्टर दिसतात. मेटल पॅकेजिंग ट्रान्झिस्टर आर जनरली यूज फॉर द मीडियम अँड हाय पॉवर एम्प्लिफिकेशन. जे मेटल त्याची बॉडी असते ते यूज केला ते मीडियम आणि हाय पॉवर. प्लास्टिक पॅकेजिंग जे आहे हे जनरल यूज फॉर द लो पॉवर एम्प्लिफिकेशन. प्लास्टिक पॅकेज सुद्धा हे लो पॉवर साठी यूज केला जाते. पण सम प्लास्टिक पॅकेजेस कम विथ द मेटल सिंक. म्हणजे मेटल सिंक यूज केला जाते, हीट सिंक यूज केला जाते हीट डिसिपेट करण्यासाठी. सच ट्रान्झिस्टर आर यूज फॉर द मीडियम पॉवर एम्प्लिफिकेशन. म्हणजे ते मीडियम पॉवर एम्प्लिफिकेशन जर करायचं असेल प्लास्टिक पॅकेजिंग पासून तर त्याला अटॅच केला जाते हीट सिंक. आणि सगळ्यात शेवट आहे सिरेमिक. सिरेमिक पॅकेजिंग हे यूज फॉर द स्पेशल पर्पज व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन. सिरेमिक पॅकेजिंग जे ते स्पेशल पर्पज व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ऍप्लिकेशन साठी आणि फॉर द हायर टेम्परेचर स्टॅबिलिटीसाठी सिरेमिक पॅकेजिंग यूज करतात. तर अशा प्रकारे हे सर्व क्लासिफिकेशन आहे की जे क्लासिफिकेशन आपल्याला पहिल्या याच्यामध्येच आपण बघितलं होतं की हे क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन द सेमीकंडक्टर. त्याच्यामधून आपल्याला 2 सेमीकंडक्टर ट्रान्झिस्टर मिळाले सिलिकॉन आणि जर्मेनियम. बेस्ड ऑन द वे ऑफ P अँड N जंक्शन्स आर ऑर्गनाइज म्हणजे PNP ट्रान्झिस्टर आणि NPN ट्रान्झिस्टर. त्याच्यानंतर बेस्ड ऑन द पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी लो, मीडियम आणि हाय पॉवर. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी आहे, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सीमध्ये लो फ्रिक्वेन्सी,
ट्रान्झिस्टर हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्झिस्टर. नंतर बेस ऑन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आणि त्याच्यानंतर बेस ऑन द टाइप्स ऑफ फायनल पॅकेजिंग. तर याच्यानुसार एक प्रकार पडले होते बा. हे सगळे या धड्यामध्ये या लेसन मध्ये आपण शिकलो बा की ट्रान्झिस्टरचे क्लासिफिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे समजलं असेल. काही जर अडचण असल्यास मला माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा. हा जो व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा. काही तक्रार असेल, काही तुम्हाला समजलं नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर मला कॉमेंट्स करा. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा. धन्यवाद.